नमस्कार. 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील दुसरं प्रकरणात अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्यामध्ये आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स सेपरेट विचारात घ्यावे लागतात. तर त्यातले काही इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन्स एक्सपेंडिचर संदर्भात एक्सपेन्सेस संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. That is important calculations. Calculation in respect of net expenses paid for current year. चालू वर्षासाठी नेट एक्सपेन्सेस पेड, कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर या अकाउंटमध्ये एक्सपेंडिचर साईडला जे खर्च दाखवतो तो खर्च चालू वर्षाशी संबंधितच असला पाहिजे. पाठीमागच्या वर्षाचा किंवा पुढच्या वर्षाचा खर्च आपल्याला दाखवता येत नाही. त्यामुळे आपल्याला चालू वर्षाचा खर्च निश्चित कसा काढायचा, कारण काही खर्च असे असतात की गेल्या वर्षीच पेड केलेले असतात पण चालू वर्षाचे असतात. दॅट इज पेड इन ॲडव्हान्स. चालू वर्षाचा खर्च चालू वर्षातही दिला जातो आणि पुढील वर्षासाठीचा सुद्धा चालू वर्षात इन ॲडव्हान्स दिला जाऊ शकतो. दॅट इज पेड इन ॲडव्हान्स इन करंट इयर. तर हे जे 3 प्रकारचे जे खर्च आहे त्याच्यात आपल्याला 2 वर्षाची पाठीमागच्या वर्षातील या 3 खर्चाचा, चालू वर्षातील या 3 खर्चाचा इथे विचार करावा लागतो. मग त्याचं कॅल्क्युलेशन आपण थोडक्यात करूया. हे एक्सपेंडिचर साईड म्हणजे डेबिट साईडला आपण नोंद करणार आहोत टू एक्सपेन्सेस. जो कोणता खर्च असेल तो सॅलरी असेल, रेंट असेल किंवा कुठलाही खर्च दिलेला असेल तर आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटमधील पेमेंट साईडला जो दिलेला टोटल खर्च आहे तो खर्च आपण या ठिकाणी इथे म्हणणार आहोत टू सॅलरीज. सपोज टू सॅलरीज असेल किंवा टू स्टेशनरीसुद्धा या ठिकाणी असू शकतो. स्टेशनरीचा संबंध थोडंसं स्टॉक ऑफ स्टेशनरी या स्वरूपात दिलेला असतो, तो आपण इथे विचारात घेतो. तर हा जो खर्च आहे तो खर्च रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरून आपण इथे लिहिणार. त्यानंतर इथे करंट इयर्स पेड इन प्रिव्हियस इयर. आपण उदाहरणार्थ वर्ष विचारात घेऊ. करंट इयर 2019-20 आहे चालू वर्ष. पाठीमागचं वर्ष प्रिव्हियस इयर 2018-19 आहे. नेक्स्ट इयर 2020-21 दिलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, चालू वर्षासाठी म्हणजे 31 मार्च 2020ला आपण हे रेकॉर्ड करतो आहोत. चालू वर्ष सुरू होणार आहे 1 एप्रिल 2019 आणि 1 एप्रिल 2019ला आपला ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला दिलेला असतो आणि त्या बॅलन्स शीटमध्ये काही खर्च प्रीपेड दिलेले असतात. असेट साईडला प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेले असतात आणि गेल्या वर्षीच द्यायचे राहिलेले लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले असतात. त्याचाही आपल्याला इथे विचार करावा लागतो. आता याच्यामध्ये ॲड काय करायचं हे लक्षात घेऊ. करंट इयर्स एक्सपेन्सेस पेड इन प्रिव्हियस इयर म्हणजे पाठीमागच्या वर्षातच हा खर्च दिलेला असेल. म्हणजे 1 एप्रिल 2019 या ओपनिंग बॅलन्समध्ये असेट साईडला जर एक्सपेन्सेस प्रीपेड एक्सपेन्सेस दिला असेल तर तो आपण या ठिकाणी ॲड करणार, कारण तो चालू वर्षासाठीचा खर्च आहे आणि चालू वर्षाचा खर्च असल्यामुळे आपल्याला ॲड करावा लागेल. त्यानंतर करंट इयर्स एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग ऑर पेबल. चालू वर्षाचा खर्च द्यावयाचा राहिला असेल 2019-20 या वर्षाचा खर्च अद्याप दिलेला नसेल, समजा सॅलरी पेड केलेली नसेल तर तोही खर्च आपल्याला ॲड करावा लागेल. आता चालू वर्षाचा जो आउटस्टँडिंग आहे तो आपण याच्यानंतर पुन्हा दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला करणार आहोत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर त्याचा इथं एक इफेक्ट होणार आहे, संबंधित खर्चात ॲड होणार आहे. त्यानंतर लेस काय करायचं, लेस प्रिव्हियस इयर्स एक्सपेन्सेस पेड इन करंट इयर. म्हणजे पाठीमागच्या वर्षात 2018-19 जो याच्या अगोदरचा आपल्याला 1 एप्रिल 2019चा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे आणि त्याच्या लायबिलिटी साईडला जर हा खर्च दिला असेल
दॅट इज आउटस्टँडिंग सॅलरी, तर तो गेल्या वर्षीचा खर्च चालू वर्षात पेड होतो, दिला जातो, म्हणून तो आपल्याला त्या ठिकाणी इथं लेस करावा लागेल, कारण त्याचा चालू वर्षाशी काही संबंध नाही. त्याच्यानंतर दुसरा आयटम आपण लेस करणार आहोत म्हणजे दॅट इज नेक्स्ट इयर्स पेड इन द करंट इयर. पुढच्या वर्षासाठी जर ॲडव्हान्समध्ये खर्च दिला असेल, दॅट इज एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स, ॲडजस्टमेंटमध्ये देतात, तर पुढील वर्षासाठी असल्यामुळे तोही आपल्याला या ठिकाणी लेस करावा लागेल. म्हणजे पाठीमागच्या वर्षाचा चालू वर्षात दिलेला आणि पुढच्या वर्षाचा चालू वर्षात दिलेला हे दोन्ही खर्च आपण इथं लेस करणार आहोत. आणि हे लेस केल्यानंतर नंतर आपल्याला मिळेल नेट एक्सपेन्सेस पेड फॉर करंट इयर, आणि हाच खर्च आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला दाखवणार आहोत. आता इथं नेक्स्ट इयर्स पेड इन ॲडव्हान्स जो दिलेला आहे तो आपण असेट साईडला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून त्याची दुसरी नोंद करतो. ठीक आहे, या पद्धतीने चालू वर्षाचा खर्च आपल्याला काढायचा आहे. यानंतर आपण उदाहरण पाहूया. कॅल्क्युलेट द नेट एक्सपेन्सेस इन अकाउंटिंग इयर. आपल्याला चालू वर्षाचा जो काही खर्च आहे तो नेट खर्च आपल्याला दाखवायचा असतो. त्यासाठी एक प्रॉब्लेम आपण घेऊया. आपल्या पुस्तकामध्ये एक्झरसाइजमध्ये पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे. कॅल्क्युलेट ऑफ स्टेशनरी कंझ्युम्ड ड्युरिंग द इयर. चालू वर्षात जी स्टेशनरी वापरली आहे, स्टेशनरीवर जो खर्च झालेला आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं बॅलन्स शीट एज ऑन 1 एप्रिल 2018 चालू वर्षाचा ओपनिंग बॅलन्स शीट दिलेला आहे. चालू वर्ष 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 आहे. आता चालू वर्षाच्या ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये स्टॉक ऑफ स्टेशनरी 400 दिलेला आहे, 400 रुपये. याचा अर्थ हा स्टॉक गेल्या वर्षीचा आहे, चालू वर्षात आपण तो वापरलेला असणार आहे, त्यामुळं चालू वर्षाच्या खर्चात तो आपल्याला दाखवावा लागेल, ॲड करावा लागेल. आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 हे चालू वर्षाचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. इतर काही आयटम दिलेले नाहीत आपल्याला, फक्त स्टेशनरीचा विचार आपण इथं करतो आहे. चालू वर्षात 6300 रुपयाची स्टेशनरी खरेदी केलेली आहे, त्यासाठी पेमेंट केलेलं आहे. पुन्हा ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. ॲडजस्टमेंट फर्स्ट ₹1000 आउटस्टँडिंग फॉर स्टेशनरी बिल. 1000 रुपयाचं स्टेशनरी बिल अजून आपलं द्यायचं राहिलेलं आहे. याचा अर्थ चालू वर्षाचं जी स्टेशनरी खरेदी केली त्याच्यात 1000 रुपये आपल्याला आणखीन ॲड करावे लागतील. आणि दुसरी ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹1800. ठीक आहे, हे जे टोटल चालू वर्षात खरेदी केली ते त्याच्यातील 1800 रुपयाची स्टेशनरी शिल्लक आहे. पुढे म्हटलेलं आहे विथ द अबव इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ स्टेशनरी कंझ्युम्ड ड्युरिंग द इयर अँड शो इट्स प्रेझेंटेशन इन फायनल अकाउंट ऑफ ए कन्सर्न. म्हणजे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे, बॅलन्स शीट तयार करायचं आहे आणि त्यामध्ये स्टेशनरीच्या संदर्भात हे ॲडजस्टमेंट दाखवायचे आहे. ठीक आहे, आपण पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करूया. इथे एक्झरसाइज प्रॉब्लेम नंबर 1 लिहिलं आहे. इन द बुक्स ऑफ नाव दिलेलं नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 चालू वर्षाच्या शेवटचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे बॅलन्स शीट तयार केलेलं आहे 31 मार्च 2019. ठीक आहे, एक्सपेन्सेस पेड. टोटल एक्सपेन्सेस पेड इन अकाउंटिंग इयर फॉर स्टेशनरी ₹6300. 6300 रुपये स्टेशनरी पेड केलेले, त्याची पहिल्यांदा नोंद आपण या ठिकाणी करूया. किंवा टोटल स्टेशनरी कंझ्युम्ड दाखवायची असेल तर आपण गेल्या वर्षाची स्टॉक ऑफ स्टेशनरी सुरुवातीला दाखवू शकतो, त्याच्यामध्ये न्यू परचेसर दाखवू शकतो. ठीक आहे, आपण त्या पद्धतीने दाखवूया. पण इथे
इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला नोंद करावी लागेल. टू स्टेशनरी, त्याच्यानंतर याच्यामध्ये गेल्या वर्षीचा जो ओपनिंग स्टॉक आहे तो ओपनिंग स्टॉक आपण इथं रेकॉर्ड करू 400 रुपये. त्यानंतर पुढे चालू वर्षाची खरेदी केलेली आहे म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटला पेमेंट साईडला जे दाखवलेले आहे 6300 त्याची नोंद करूया. दॅट इज न्यू परचेस इन दिस अकाउंटिंग इयर रुपीज 6300 6300 रुपयाची खरेदी केली. त्यानंतर इथे आउटस्टँडिंग चालू वर्षाचं बिल द्यायचं राहिलेले 1000 रुपये त्याची नोंद आपण करूया. दॅट इज आउटस्टँडिंग फॉर करंट इयर आउटस्टँडिंग रुपीज 1000 रुपये. असे टोटल चालू वर्षात आपल्याला 7700 रुपये 7700 स्टेशनरी लागलेले आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये आपल्याला दुसरे ॲडजस्टमेंट दिलेले आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट रुपीज 1800. त्यातली 1800 रुपयाची स्टेशनरी शिल्लक आहे. शिल्लक आहे याचा अर्थ चालू वर्षाची स्टेशनरी आपण इथं लेस करणार. लेस पेड क्लोजिंग स्टॉक ॲज ए क्लोजिंग स्टॉक किंवा प्रीपेड म्हटलं तरी चालेल 1800 आणि 7700 मधून 1800 लेस केल्यानंतर टोटल स्टेशनरी कंज्युम्ड इन दिस अकाउंटिंग इयर फॉर रुपीज 5900 5900 रुपयाची स्टेशनरी चालू वर्षात आपण कंज्युम्ड केलेली आहे. हा गेल्या वर्षीचा स्टॉक आहे 400 रुपये. नवीन खरेदी केल्या 6300 रुपयाचं आणि अजून बिल द्यायचं राहिलेलं आहे आपलं 1000 रुपये म्हणजे टोटल 7700. पण त्याच्यातून क्लोजिंग स्टॉक आहे 1800 शिल्लक राहिलेली स्टेशनरी आहे 1800 रुपये म्हणून ते आपण खर्च दाखवता येणार नाही. प्रीपेड म्हणून आपण ते दाखवू आणि 5900 टोटल एक्सपेन्सेस ऑन स्टेशनरी हा खर्च आपल्याला इथे दाखवता येणार आहे. त्याच्यानंतर इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 1000 हे ॲडजस्टमेंट आहे. जे आउटस्टँडिंग आहे द्यायचं राहिलेलं आहे ते आपण बॅलन्स शीटमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून दाखवणार. आउटस्टँडिंग स्टेशनरी रुपीज 1000 आणि जो क्लोजिंग स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉकसुद्धा ॲज ॲडजस्टमेंट 1800 तो पुढच्या वर्षी आपण तो वापरणार आहोत. चालू वर्षी पेड इन ॲडव्हान्स आहे प्रीपेड आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा प्रीपेड स्टेशनरी म्हटलं तरी चालेल 1800 या पद्धतीने बॅलन्स शीटला या नोंदी होतील.